आणि यानंतर बातमी पुण्यातनं, ज्या ठिकाणी आधीपासूनच राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेले आहेत ती जागा मित्रपक्षाला सोडण्याचा प्रश्नच येत नसल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केले आणि आघाडीतल्या धुसफुशीला तोंडही फोडलंय। ते पुण्यात बोलत होते। इतकंच नाही तर अपक्षांनाही पाठिंबा देण्याचा इशारा अजित पवार यांनी दिलाय। पुण्यातल्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानं इथली निवडणूक पंचरंगी होतीये। पुणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडनं आज अनिल भोसले, काँग्रेसकडनं संजय जगताप, भाजपकडनं अशोक यनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। तर विलास लांडे यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज भरून राष्ट्रवादीतनं बंडखोरी केल्याचं चित्र आहे। तिकडे जळगावात राष्ट्रवादीनं गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देऊ केली आहे, तर नांदेड आणि यवतमाळमध्ये राष्ट्रवादी पक्ष अपक्षांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत। एकूण 6 जागांसाठी 19 तारखेला मतदान होत आहे। आता तिन्ही आमचे सिटिंग एमएलसी असल्यामुळे आम्ही तो बदलण्याचा फॉर्म्युलाचा प्रश्नच इथं येत नव्हता। आम्ही अनेकदा त्यांच्याशी चर्चा केली। आता ते असं दाखवतात की आम्ही काहीतरी तीनचा प्रश्नच नाही, 6 पैकी 5 जागा आमच्या होत्या आणि 1 जागा त्यांची होती, त्याच्यावर तीनचा प्रश्न येतोच कुठं। सातारा सांगलीमधनं शेखर गोरेंची, इथनं अनिल भोसलेंची, भंडारा गोंदियामधनं त्याच्या संदर्भात राजेंद्र जैनची, आणि इथं जागा कमी असल्या, सदस्य संख्या कमी असल्यामुळं आम्ही तिथं अपक्षाला यवतमाळमध्ये पाठिंबा त्या ठिकाणी देणार आहोत। अपक्ष उमेदवार जो उभा राहील तीच गोष्ट नांदेडच्या बाबतीमध्ये आमच्याकडनं त्या ठिकाणी होईल।